श्री स्वामी समर्थ मंडळी, आज मी आहे टिटवाळा एरियातील घोडसई गावाजवळ आहे. हे बघा, हे घोडसई गाव आहे. हा माझा मित्र परशुराम सुके आहे, त्याच्याबरोबर मी आज आलो आहे. आणि इथे एक महावृक्षारोपण अभियान कार्यक्रम आहे. संकल्प 1 कोटी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आहे. त्यानिमित्त आम्ही एका ह्या घोडसई गावामध्ये चाललो आहे. आणि तुम्ही बघू शकता डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान इथं बोर्ड लावलं आहे. रेवदंडा तालुका अलिबाग जिल्हा रायगड यांच्या सौजन्याने वृक्ष लागवड व संवर्धन अभियान आहे. ह्या साईडला देखील मी इथून जाणार आहे. इकडच्या साईडला देखील बोर्ड लावलं इथं तुम्ही पाहू शकता. गुरुपुत्र आदरणीय श्री नितीन भाऊ यांच्या प्रमुख उपस्थित हा कार्यक्रम होणार आहे. तिकडे आम्ही चाललो आहे. दाखव वरचा रोड आहे, जबरदस्त आहे. पुढं करा मंडळी. हा घोडसई इथून मला वाटतं एक स्कूल आहे, त्या स्कूलच्या इथं कार्यक्रम आहे आणि आम्ही चाललो आहे. हे मावळे देखील तिथंच चालले आहेत. कंटिन्यू करू की थांबू? जरा आता पकडायची करू. 2 मिनटं अजून चालू करतो. जरा थोडं एक शॉट घेतो आणि बंद करतो. बाबा किती वाटते. म्हणजे आपण लोकेशनला पोचलो. इथे जे काही कार्यक्रम आहे ते 1-2 तासाचा कार्यक्रम आहे. तो होणार झाल्यानंतर जिथं वृक्षारोपण होणार आहे तिथं मी जाणार आहे. आणि ह्या शाळेमध्ये कार्यक्रम आहे. मुख्याध्यापकांची परमिशन घ्यायची. परमिशन लेटर आपल्याला गुरुपीठकडून मिळत असतं. ते लेटर या टिटवाळा नगरीमध्ये, या गरजा राखट महाराष्ट्र भूमीमध्ये, महागणपतीच्या आशीर्वादाने पावन झालेल्या टिटवाळा नगरीमध्ये सर्व सेविकांच्या, मुंबईकरांच्या, टिटवाळाकरांच्या वतीने आदरणीय नितीन भाऊ आपल्या चरण कमळाने पवित्र झालेल्या भूमीमध्ये आपलं मनापासून स्वागत, मनपूर्वक स्वागत करत आहोत. भाऊंचं या ठिकाणी औक्षण होणार आहे. आपल्या सर्व सेवेकरी महिला या ठिकाणी भाऊंचं स्वागत करत आहेत. अद्वितीय, अवर्णनीय असा हा सोहळा आमचे गुरु, आमचे परमपूज्य आदरणीय भाऊ यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. हे औक्षण करतोय आणि आदरणीय भाऊ आपल्या आरोग्याची वृद्धी लाभो ही स्वामी चरणी प्रार्थना करतोय. आणि म्हणून म्हणावंसं वाटतंय, भाऊ आपण आजच्या कार्यक्रमाची उत्सव मूर्ती आहात आणि उत्सव मूर्ती आज या ठिकाणी उपस्थित झालेली आहे. आपल्या सर्वांचे, मान्यवरांचे आणि आदरणीय भाऊंचे आजच्या या कार्यक्रमानिमित्त मनपूर्वक स्वागत करतोय. अद्वितीय, अवर्णनीय सोहळा या ठिकाणी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक ग्राम व नागरी विकास सक्षमीकरण अभियानाअंतर्गत परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने गुरुपुत्र आदरणीय श्रीयुत भाऊ नितीन भाऊ यांच्या उपस्थितीमध्ये भव्य असा हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम आज या सरस्वती माध्यमिक विद्यालयाच्या ठिकाणी संपन्न होणार आहे. आदरणीय भाऊ यांचं आगमन झालेलं आहे. या टिटवाळा नगरीमध्ये आदरणीय भाऊंचं मनपूर्वक स्वागत करतोय. आणि भाऊंना तसेच मान्यवरांना विनंती करतोय की दीप प्रज्वलन दोन्ही हात वर करून आपण श्री स्वामी समर्थांचा गजर करायचा आहे. बोला श्री स्वामी
अज्ञानातून या ठिकाणी दूर करावं आणि हे ईश्वरा असत्याकडून सत्याकडे आम्हाला घेऊन जा, अज्ञानाच्या अंधकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे आम्हाला घेऊन जा, विनाशाकडून अमरत्वाकडे आम्हाला घेऊन जा. हे दीपप्रज्वलन या ठिकाणी संपन्न होत आहे. आदरणीय भाऊच आहे या टिटवाळा नगरीतील महागणपतीच्या आशीर्वादाने या ठिकाणी पावन असलेल्या भूमीमध्ये आगमन झालेलं आहे. श्री शिरोळे काका यांनी व्यासपीठावर या ठिकाणी यायचंय. श्री शिरोळे काका यांना विनंती करते की आपणही मान्यवरांच्या जोडीला या ठिकाणी व्यासपीठावर यायचंय. श्री संजय देव दादा यांनाही विनंती करते की आपण व्यासपीठावर या ठिकाणी यायचं आहे. विपुल चातुर्याचा आनंदवन म्हणजे गुरु माऊली, ज्ञान कृपेचा वर्षाव करणारी त्यागमय मेघ माऊली, मंत्रश्रुत योगेची धुमाळ. त्याचबरोबर श्री बावीसकर दादा आपणासही विनंती करते की आपण या ठिकाणी व्यासपीठावर यायचंय. श्री योगेची धुमाळ यांनी या ठिकाणी स्थानापन्न व्हायचे. आदरणीय भाऊ आपण सुद्धा स्थानापन्न व्हायचे, आसनस्थ व्हायचंय आणि इतर समस्त मान्यवर यांनी सुद्धा आसनस्थ व्हावे. यानंतर मी विनंती करते या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाला फार वेळ झालाय म्हणून जास्त वेळ घेत नाही. सौ वनिताताई यांना विनंती करते की त्यांनी या ठिकाणी व्यासपीठावर यायचंय. आदरणीय भाऊ आपण आसनस्थ व्हावं. मला माहिती आहे कार्यक्रमाला उशीर झालाय त्यामुळे आम्ही फार वेळ घेणार नाही. सौ वनिताताई ठाणे जिल्हा बालसंस्थानाशी ग्राम व नागरी विकास सक्षमीकरण अभियानाअंतर्गत परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने गुरुपुत्र आदरणीय श्रीयुत आदरणीय भाऊ यांच्या उपस्थितीमध्ये आजचा कार्यक्रमाचा सोहळा संपन्न होत आहे. मी ज्यांची नावं घेतली फार वेळ न दवडता आपण या ठिकाणी लगेचच यायचंय. मान सन्मानाची अशी शाल आणि श्रीफळ देऊन या ठिकाणी आदरणीय भाऊंचा सन्मान हा टिटवाळा केंद्रांच्या प्रतिनिधी ज्या आहेत त्यांच्या वतीने या ठिकाणी होतोय. यानंतर ठाणे झोन अंतर्गत सौ योगिता पाटील, सौ प्रणाली मांजरेकर नावं घेते त्यांनी पटकन व्यासपीठावर या. सौ गीता कासार, सौ सुषमा पाटील, श्रीयुत अनंता खर्डीकर, श्रीयुत प्रसाद पोटे, श्रीयुत संजय देव ज्यांची नावं घेतली आपण लगेचच या ठिकाणी व्यासपीठाजवळ यायचंय, वरती यायचंय, थांबायचंय. आज इथल्या थोरविला चंदनाचा गंध आला आणि वाळवंटीचा किनारा पावलांनी धन्य झाला. सप्तरंगाच्या सगळ्या आसमंत निरखून गेला, अंतऱ्याच्या पापण्यांना दर्शनाचा योग आला आणि भेट होती काळजाची, आज पंढरीचा योग आला, आज पंढरीचा योग आला. भाऊंचं आगमन म्हणजे पंढरीच्या योगापेक्षा काही वेगळं नाही. या ठिकाणी ठाणे झोन अंतर्गत सौ योगिता पाटील, सौ प्रणाली मांजरेकर, सौ गीता कासार, सौ सुषमा पाटील, श्रीयुत अनंता खर्डीकर, श्रीयुत प्रसाद पोटे, श्रीयुत संजय देव या सर्वांच्या वतीने आदरणीय भाऊंचा सन्मान या ठिकाणी होतोय. जोरदार टाळ्या उपस्थितांमध्ये येऊ दे. अविस्मरणीय अद्वितीय असा सोहळा हे रूप आणि आजचा कार्यक्रम आपल्या डोळ्यांमध्ये क्षण आपण साठवण्यासाठी निश्चितच उत्सुक आहोत. मी विनंती करते भाऊंनी पुन्हा एकदा या ठिकाणी आसनस्थ व्हावं आणि यानंतर गुरुपुत्र आदरणीय श्रीयुत भाऊ यांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा या ठिकाणी आपण सत्कार घेत आहोत. मी विनंती करते सर्वप्रथम या संस्थेचे संस्था चालक ज्यांच्या संस्थेमध्ये हा कार्यक्रम संपन्न होते ते योगेची धुमाळ सरस्वती माध्यमिक विद्यालय घोडसई या संस्थेचे संस्था चालक यांना या ठिकाणी त्यांचा सत्कार केला जातोय, सन्मानित केलं जातंय. त्यानंतर मी विनंती करते श्रीयुत विद्याधर बावीसकर ओंकार वसाहतीचे अध्यक्ष या ठिकाणी आहेत का. त्यानंतर सौ सुप्रियाताई आचरेकर रणरागिणी स्वराज्य रणरागिणी महिला मंडळाच्या संस्थापिका.
आणि यानंतर सौ लावण्या कांबळे ह्युमन केअर फाउंडेशनच्या संस्थापिका, त्यांचाही सन्मान सत्कार या ठिकाणी होतो. सौ उज्ज्वला भोईर रणरागिणी ग्रुप, सौ उज्ज्वला भोईर रणरागिणी ग्रुप, आणि त्याचबरोबर या संस्थेचे मुख्याध्यापक, या शाळेचे मुख्याध्यापक जगन्नाथ शिंगोळे या ठिकाणी होते पण ते गेले. त्यांच्या वतीने श्रीयुत आत्माराम राऊत सहशिक्षक यांना विनंती करते की आपण हा सत्कार स्वीकारावा. श्रीयुत आत्माराम राऊत तसेच श्रीयुत सचिनजी धुमाळ त्यांनाही विनंती करते की आपण हा सन्मान या ठिकाणी स्वीकारावा. श्री संदीप नाईक या ठिकाणी असतील तर त्यांनी सुद्धा या ठिकाणी व्यासपीठावर यायचं. श्री जगन्नाथ भगत समाजसेवक घोटसई या ठिकाणी उपस्थित आहेत का? श्री जगन्नाथ भगत, श्री किशोर भगत, या ठिकाणी आदरणीय भाऊ आपल्या आजच्या कार्यक्रमाला या ठिकाणी माननीय आमदार किसनजी कथोरे हे सुद्धा आलेले होते. ते सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते पण त्यांना कुठे जायचं होतं, कार्यक्रम होता, त्यामुळे त्यांनी या कार्यक्रमाची रजा घेतली. तर आम्ही शब्द सोमण्यांनी त्यांचेही आभार मानतो, त्यांचंही या ठिकाणी आपल्या शब्दांनी स्वागत आणि सन्मान करतोय. आणि यानंतर निश्चितच आम्हाला आमचं अध्यात्म समजावून सांगणारे, अध्यात्माच्या वाटेवर चालताना स्वामींचे विचार आणि स्वामींचा मार्ग घेऊन त्या मार्गात मार्गक्रमण कसं करायचं हे ज्यांनी समजावलं ते आदरणीय भाऊ. आणि म्हणून मी भाऊंना विनंती करते की आदरणीय भाऊ आपण आज या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करावं. संबोधित आध्यात्मिक आणि राष्ट्रसेवेच्या कार्यात अग्रेसर आहे. आदरणीय श्री नितीन भाऊ हे या कार्याचे प्रमुख मार्गदर्शक परमपूज्य गुरुमौली श्री अण्णासाहेब मोरे यांचे सुपुत्र तथा सत्शिष्य आहेत. श्री नितीन भाऊ हे उच्च विद्या विभूषित असून ते सिव्हिल इंजिनियरचे पदवीधर आहेत. श्री नितीन भाऊ हे अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठातील प्रकाशन विभागाचे प्रमुख आहेत. अखिल आदरणीय श्री नितीन भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाशन विभागाद्वारा 108 हून अधिक ग्रंथ मराठी, हिंदी, इंग्रजी, कन्नड, तमिळ, गुजराती, संस्कृत, बंगाली आदी विभिन्न भाषांमध्ये प्रकाशित झालेले आहेत. तसेच काही साहित्य हे ब्रेल लिपीमध्ये सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. श्री नितीन भाऊ हे प्रतिमाह 4थ्या शनिवारी श्री स्वामी समर्थ गुरुपीठ येथे देश विदेशातील विविध प्रतिनिधींना बालसंस्कार, युवा प्रबोधन, गर्भसंस्कार विभागातून विविध प्रशिक्षणाच्या माध्यमातून मार्गदर्शन करीत असून हजारो युवकांना व्यक्तिमत्व विकास साधण्यात महत्त्वपूर्ण प्रेरणा देत आहेत. केंद्र तिथे बालसंस्कार, गाव तिथे बालसंस्कार, वाडी वस्ती तिथे बालसंस्कार, शाळा तिथे बालसंस्कार अशा उपक्रमातून शालेय विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकासाचे धडे देण्यासाठी मूल्य संस्काराचे कार्य अविरतपणे सुरू आहे. जगभर सुरू असलेल्या बालसंस्कार विभागाच्या कार्यात सुसूत्रता येण्यासाठी आदरणीय भाऊंच्या मार्गदर्शनाखाली बालकांचा सर्वांगीण विकास साधणारा बालसंस्कार पाठ्यक्रम ग्रंथ प्रकाशित झालेला आहे. श्री नितीन भाऊंनी या पाठ्यक्रम ग्रंथात शालेय विद्यार्थ्यांची मानसिकता लक्षात घेऊन त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक असलेले मूल्य संस्कार आणि शिकवण याचा समावेश त्यात केलेला आहे. श्री नितीन भाऊंच्या मार्गदर्शनाखाली प्राचीन वेद आणि विविध ग्रंथांमधील असलेले स्तोत्र, मंत्र, संस्कार आदींवर वैज्ञानिक प्रयोग करून अध्यात्मामागील विज्ञान जनतेसमोर आणण्यासाठी संशोधन कार्य अविरत गुरुपीठ येथे सुरू आहे. श्री नितीन भाऊ हे समाजात व्यसनमुक्ती, पर्यावरण संवर्धन, दुर्ग संवर्धन, महिला सक्षमीकरण, सामाजिक एकता या विषयांवर जनजागृतीचे कार्य करीत आहेत. केवळ महाराष्ट्रातच नाही तर दिल्ली, हरियाणा, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ, जम्मू काश्मीर, राजस्थान, उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि अन्य राज्यात आदर्श पिढी घडवण्यासाठी विविध प्रबोधनपर उपक्रम राबवून मार्गदर्शन करीत आहे. श्री नितीन भाऊंच्या मार्गदर्शनाखाली सेवा मार्गाचं कार्य अमेरिका, इंग्लंड, नेदरलँड, जर्मनी, सिंगापूर, बेल्जियम, नेपाळ, तांझानिया, ऑस्ट्रेलिया, दुबई, ओमान येथे अविरत सुरू आहे. श्री नितीन भाऊंच्या मार्गदर्शनाखाली
विभागाने 5 विश्वविक्रम केलेले आहेत, ज्यामध्ये गंभीर सामाजिक विषयांवर जागरूकता निर्माण करताना व्यसनमुक्तीचा संदेश देणारी मानवी साखळी तयार करणे, विश्वविक्रमी संकेत पर्यावरणपूरक शाडू मातीचे गणपती बनविणे, प्लास्टिक मुक्त आकाश कंदील बनविणे, मुलांच्या बौद्धिक क्षमतेत वाढ करणाऱ्या स्तोत्र मंत्रांचे सामूहिक पठण, तसेच छत्रपती शिवरायांचे 750 पेक्षा जास्त मातीचे गडकिल्ले बनवून दुर्ग संवर्धनाचा संदेश देणे आदी उपक्रमांचा यात समावेश आहे. श्री नितीन भाऊ युवा महोत्सवाच्या माध्यमातून युवकांना नोकरी, व्यवसाय, स्वयंरोजगार यावर मार्गदर्शन करताना तणावमुक्त, समाधानी, निरोगी आयुष्य जगण्यासाठीचे उपयुक्त प्रबोधन करून युवा वर्गाच्या मानसिक, शारीरिक, आर्थिक व आध्यात्मिक विकासासाठी प्रयत्नशील आहेत. श्री नितीन भाऊ यांच्या या निस्वार्थ भावनेतून सुरू असलेल्या सामाजिक बदलाच्या कार्याची दखल घेत जुलै 2017 मध्ये अमेरिकेतील मिशिगन प्रांतात बृहन महाराष्ट्र महामंडळाच्या विशेष अधिवेशनात आदरणीय भाऊ यांना मूल्यसंस्कार विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते. श्री नितीन भाऊ हे आपल्या मार्गदर्शनातून युवा वर्गाला, पालकांना, शिक्षक, प्राध्यापक व विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोनातून अध्यात्म विशद करीत असून त्यांच्या मार्गदर्शनातून देश सेवा आणि मानव कल्याणाचे कार्य करून सशक्त, समृद्ध राष्ट्राची उभारणी करण्यात योगदान आज आपल्या मार्गाला मिळत आहे, ते केवळ आदरणीय नितीन भाऊ यांच्या कार्यातून. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज, तेजोनिधी सद्गुरू परमपूज्य मोरे दादा आणि अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे पीठाधीश प्रातस्मरणीय वंदनीय परमपूज्य गुरुमाऊलींच्या चरणी त्रिवार वंदन. सन्माननीय व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर, या शिक्षण संस्थेचे संस्थाचालक आदरणीय सर, त्याचबरोबर त्यांचे सर्व सहकारी, त्याचबरोबर या शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि यासोबत या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्व या टिटवाळा आणि परिसरातील, कल्याण परिसरातील किंवा खर्डी शहापूर परिसरातून आलेले सर्व सेवेकरी, केंद्र प्रतिनिधी आणि सर्वच सेवेकरी बंधू आणि भगिनींनो, 1.25 कोटी वृक्ष लागवड या संकल्पाअंतर्गत आपण या परिसरामध्ये आजचा हा वृक्ष लागवडीचा कार्यक्रम एक प्रातिनिधिक स्वरूपात आयोजित केलेला आहे. श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग केवळ आध्यात्मिक नसून 20% अध्यात्म आणि 80% समाजकार्य या तत्वावर काम करत आहे. म्हणून या सेवा मार्गाच्या उपक्रमांच्या अंतर्गत खऱ्या अर्थानं अनेक समाज हितपर उपक्रम राबवले जातात. प्रत्यक्ष फील्डवर कार्य मोठ्या प्रमाणात केलं जात असतं. ग्राम आणि नागरी विकास अभियानाच्या अंतर्गत समाजाच्या जडणघडणीसाठी, राष्ट्रासाठी अनेक महत्त्वाचे उपक्रम राबवले जातात. गेले 70 वर्षांपासून हे सेवा मार्गाचं कार्य वेगवेगळ्या स्वरूपात केवळ महाराष्ट्रच नाही, महाराष्ट्राच्या बाहेर जवळपास 20 राज्य आणि भारताबाहेर 21 देशांमध्ये परमपूज्य गुरुमाऊलींच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात आज कार्यरत आहे. आणि या अंतर्गत जवळपास या वृक्ष लागवडीचा जर आपण विषय पुढे घेतला तर या अंतर्गत 2022 मध्ये परमपूज्य गुरुमाऊलींनी सेवेकरांना एक संकल्प दिलेला होता, 1.25 कोटी वृक्ष लागवड आणि त्याचं संवर्धन. या अंतर्गत 2022 पासून दरवर्षी पावसाळ्यामध्ये वृक्ष लागवड अभियान राबवले जात असते. जवळपास 2022 मध्ये 370 गावांमध्ये प्रत्यक्ष मोठे कार्यक्रम घेऊन हा वृक्ष लागवडीचा शुभारंभ करण्यात आलेला होता. आणि आज 2026 मध्ये ही वृक्ष लागवड तब्बल
80 लाखापर्यंत पोहोचलेली आहे. त्यात महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड आदी वेगवेगळ्या ठिकाणी राज्यांमध्ये मिळून केलेली ही लागवड आहे. परंतु ही केवळ लागवडच नाही, तर यातील सर्व झाडं जगून ठेवणं किंवा वाचवणं 100% सर्व झाडं वाचलीच पाहिजे. किंवा जे झाड किंबहुना उन्हाळ्यात पाण्याअभावी गेलं तर तिथे पुन्हा दुसरं झाड लावलं जात आहे. आणि एक झाड किमान 5 वर्ष त्याचं संवर्धन करणं हाही या वृक्ष लागवडी मागचा उद्देश आहे. म्हणजे केवळ अनेक संस्था, अनेक ठिकाणी, अनेक कधी कधी राजकीय ठिकाणी सुद्धा केवळ झाडं लावण्याचं कृती केली जाते, मात्र पुढे त्या झाडाचं काय झालं त्याकडे दुर्लक्ष करण्यात येतं. परंतु गुरुमाऊलींनी सांगितल्याप्रमाणे केवळ झाडं लावून मोकळं न होता ते आपल्याला 5 वर्ष किमान त्या झाडाकडे पूर्ण लक्ष द्यायचं आहे. म्हणून ही वृक्ष लागवड आज जवळपास 5वं-6वं वर्ष आहे. असतानाही ही वृक्ष लागवड आपण आधीच संपवू शकत होतो. परंतु जी झाडं काही पुरामुळे, अतिवृष्टी किंवा जिथे कमी पाणी आहे तिथे जिथे जिथे झाडं कमी झाली तिथे पुन्हा वृक्ष लागवडीचा उपक्रम करण्यात येत असल्यामुळे आपण 80 लाखापर्यंत पोहोचलेलो आहोत. या वर्षी या पावसाळ्यात किमान जवळपास 20 लाख ते 25 लाख झाडं लावण्याचा उद्दिष्ट संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्र शेजारील सर्व राज्यांमध्ये घेण्यात आलेला आहे. आणि पुढच्या वर्षी उर्वरित 20 लाख ते 25 लाख जेवढे शिल्लक राहतील तेवढं वृक्ष लागवड आपण पुढच्या वर्षी करणार आहोत. आणि त्या पुढील 5 वर्षांपर्यंत ती झाडं आपल्याला ती जगवून दाखवायची आहे. तर अशा या संकल्पाची प्रेरणा घेऊन मोठ्या संख्येत सर्व सेवेकरी कार्य करत आहेत. ही वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धनाचं महत्व आपल्याला शाळा, कॉलेजेस, विविध माध्यमं यातनं वृक्ष लागवडीचं महत्व आपल्याला सांगितलं जातं. ही वृक्ष का लागवड केली गेली पाहिजे. जागतिक हवामानावर होणारा सध्याचा परिणाम, त्याला ग्लोबल वॉर्मिंग असे सर्व घटकांचा आज विचार करता वृक्षांची असणारी आवश्यकता, मोठ्या प्रमाणात जगभरात होत असलेली वृक्षतोड, त्यामुळे पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास, बायोडायव्हर्सिटी, जे निसर्गाचं जैवचक्र मोठ्या प्रमाणात आपल्याला खंडित होताना दिसत आहे. हे बॅलन्स करायचं असेल तर झाडं आवश्यकच आहे. परंतु हा एक सामाजिक उद्देश आहे. परंतु वृक्ष लागवड केवळ सामाजिकच नाही तर भारतीय धर्म संस्कृती टिकवण्याचं काम सुद्धा ही वृक्ष करत असतात. म्हणून या वृक्ष लागवडीमध्ये केवळ भारतीय मूळ तत्वाचीच आपण फक्त वृक्ष लागवड करत आहोत. मग त्यात भारतीय संस्कृतीत काही वृक्षांना देवाप्रमाणे पण पूजलं जातं. त्या मागचे कारण समजून घेणार आहोत. आणि आपल्या भारतीय संस्कृतीत, इतिहासात, देशाच्या इतिहासात संत महंतांनी सुद्धा या वृक्षांचं महत्व अधोरेखित केलेलं होतं. अनेक अभंग, अनेक ओव्या, अनेक वेगवेगळ्या प्रकारचं प्रबोधन या संत मालिकेनं सुद्धा वेळोवेळी केलेलं होतं. त्यात संत श्रेष्ठ तुकोबारायांची आपल्याला ओवी, वृक्षवल्ली आम्हा सोयरेबा वनचरी, यातनं सुद्धा प्रत्येक कालखंडात सर्व संत मंडळींनी या वृक्षांकडे बोट दाखवलेलं होतं की ही सर्व वृक्ष म्हणजे आपली सगळ्या सोयऱ्यांपेक्षा जास्त यांना आपण जपलं गेलं पाहिजे. जर आपल्याला या निसर्गात, या भूतलावर व्यवस्थित वावरायचं असेल तर हा एक संदेश आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपल्या सर्व संत मंडळींनी दिलेला होता. म्हणून भारतीय संस्कृतीचं संवर्धन वृक्ष कशी करतात हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. कारण भारतीय संस्कृतीमध्ये काही वृक्ष विशेष प्रिय असतात, विशेष पूजन केलं जातं. त्यात भारतीय संस्कृतीमधील काही 5 झाडं जी निसर्गासाठी सगळ्यात महत्वाची ठरली जातात. जी वृक्ष, जसं आपण पाहतो की सर्व वृक्ष आपल्याला शाळेतही मुलांना शिकवलं जातं की सर्व झाडं दिवसभर ऑक्सिजन बाहेर सोडतात आणि रात्री कार्बन डायऑक्साईड सोडतात.
म्हणजे 12 तास ऑक्सिजन, 12 तास कार्बन डायऑक्साईड, असं सर्व झाडांचं त्यांचं क्रम असतो किंवा त्यांचं सर्व काही त्या गोष्टी अशा पद्धतीत वृक्षांच्या असतात. परंतु याला अपवाद देणारी सुद्धा काही झाडं असतात. त्यात प्रामुख्यानं औदुंबर, वड, पिंपळ, बेल, तुळस ही 5 झाडं आपल्या भारतीय संस्कृतीत पूजली जातात, अत्यंत शुभ मानली जातात. का तर ही 5ही झाडं निसर्गाला 24 तास ऑक्सिजन देतात. वड, औदुंबर, पिंपळासारखी झाडं सगळ्यात जास्त घनतेचा ऑक्सिजन त्यातनं बाहेर पडत असतो. पर्यावरणासाठी सगळ्यात महत्वाची हीच झाडं ठरतात. म्हणून आपल्या धर्मसंस्कृतीमध्ये या वृक्षांना अक्षरशः त्यांचं पूजन केलं जातं, कारण ती देवाप्रमाणे ही झाडं आपल्याला मदत करत असतात. या वृक्षांचा महिमा सुद्धा तसा आहे. एक ही निसर्गासाठी करत असणारं कार्य, निसर्गाचं जैवचक्र, त्या वृक्षांवर असणाऱ्या सर्व काही औषधी गुणधर्म, वड, पिंपळ, तुळस, औदुंबर याचे औषधी गुणधर्म आपल्या सेवा मार्गाच्या ग्रंथांमध्ये आपण वाचतो की वेगवेगळे आजार झाल्यानंतर या वृक्षांच्या पंचांगाचा वापर. पंचांग म्हणजे काय तर त्याची पानं, फुलं, खोड, मूळ या सर्वांना वृक्षाचं पंचांग म्हटलं जातं. या प्रत्येक गोष्टीचा वापर वेगवेगळ्या आजारांवर, वेगवेगळ्या महत्वाच्या गोष्टींसाठी या झाडांचा वापर होत असतो. म्हणून आपल्याला ही या सर्व गोष्टी समजून घेत असताना आता आपण विज्ञान युगात आहोत. 21वावं शतक विज्ञान युग म्हटलं जातं आणि नव्या पिढीला वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर आपली भारतीय संस्कृती समजून सांगायची असेल तर या वृक्षांचं महत्व सांगताना केवळ आपल्याला आध्यात्मिक त्या मागचं गोष्टी सांगून चालणार नाही, तर त्या मागचं आपल्याला खऱ्या अर्थानं वैज्ञानिक महत्व सांगावं लागणार आहे. विज्ञानाची त्यांची कशी जोड. अगदी औदुंबराचं आपण जर महत्व समजून घेऊ तर औदुंबर या वृक्षाला आपण साक्षात दत्त महाराजांचा वास असलेला वृक्ष म्हणतो. याचं वैशिष्ट्य काय, औषधी गुणधर्म आपल्याला माहिती आहे, परंतु या औदुंबराचं महत्व म्हणजे या औदुंबर झाडामधनं इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड जनरेट होत असतं क्लॉकवाईज. अनेक शास्त्रज्ञांनी त्यावर खूप मोठं रिसर्च केलेलं आहे, इंटरनेटवर उपलब्ध सुद्धा आहे. काही सायन्स जर्नलमध्ये याचे आर्टिकल पब्लिश झालेले आहेत. आपल्या सेवा मार्गाच्या अनेक ग्रंथांमध्ये सुद्धा ती आर्टिकल आपण छापलेली आहे भाषांतरित करून, की या वृक्षामध्ये असणारी शक्ती, निसर्गानं अशी काही त्या झाडाला किमया केलेली आहे की त्या झाडातनं हे जे काही फील्ड जनरेट होतं ते सरळ सरळ आपल्या मेंदूवर, मानसिकतेवर ते परिणाम करतं. ज्यावेळी आपण या झाडाच्या संपर्कात येतो त्यावेळी ते झाड आपल्यावर एक असा सकारात्मक ते परिणाम करतं की आपल्या मेंदू किंवा मानसिक आजारांवर ते उपायकारक ठरतं. म्हणून सेवा केंद्रामध्ये सर्वात प्रथम स्वामींचं दर्शन घेताना समोर औदुंबर वृक्ष लावला जात असतो. औदुंबराला प्रदक्षिणा करून मग आपण स्वामींच्या दरबारात प्रवेश करत असतो. याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे आपण जेव्हा स्वामींच्या दरबारात येतो त्यावेळी आपल्या मनात अनेक प्रश्न, सांसारिक अनेक चिंता, मग ते आपल्या कामाच्या चिंता असतील, घरगुती चिंता असतील, अनेक भविष्यातले भेडसावणारे प्रश्न, त्यामुळे विचलित मनानं आपण त्या सेवा केंद्रात येत असतो. आणि ज्यावेळी आपण त्या औदुंबराला प्रदक्षिणा मारतो त्यावेळी ते विचलित झालेलं मन स्थिर करण्याचं काम हा औदुंबर वृक्ष करतो. ही निसर्गानं दिलेली त्याला ती किमया आहे. आणि क्लॉकवाईजच आपण प्रदक्षिणा मारतो, कारण त्यातनं निघणारे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड ते क्लॉकवाईज फिरत असल्यामुळे आपल्याला त्याच्याच दिशेनं ते आपल्याला ते फिरावं लागतं. आणि तेव्हा जेव्हा आपण त्या 11 प्रदक्षिणा मारतो, या 11 प्रदक्षिणांमध्ये आपल्या शरीरातील सप्तचक्र आणि सप्तचक्रांबाहेरील जे आपले काही लेयर्स असतात, ओरा, हा शुद्ध करण्याचं काम हा औदुंबर वृक्ष करत असतो. आणि अशा पद्धतीत आपण स्थिर झाल्यानंतर स्वामींच्या पुढे जाऊन आपली उपासना, सेवा ही करू शकतो.
असं हे औदुंबर झाडाचं दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर वैज्ञानिक दृष्टिकोनातलं महत्त्व आपण समजून घ्यायला हरकत नाही. म्हणून नव्या पिढीला आपल्याला ही दुसरी बाजू सुद्धा सांगणं गरजेचं आहे. म्हणून औदुंबर वृक्ष हा अनेक मानसिक आजार बरं करण्याची क्षमता बाळगतो. तुम्हाला माहिती असेल, अनेक यातील आपण अनेक जण श्री क्षेत्र गाणगापूर आपल्याला आठवत असेल. गाणगापूर येथे प्राचीन औदुंबराचा वृक्ष तिथे आहे पादुका मंदिराजवळ, आणि तेथे ज्या ज्या लोकांना मानसिक आजार आहे त्यांना तिथे नेलं जातं. आपण जेव्हा तिथे गाणगापूरला त्या मंदिरात पाहतो, दत्त महाराजांच्या त्या औदुंबर वृक्षाच्या जवळ ज्यांना मानसिक त्रास आहे ते सर्व त्या औदुंबराच्या वृक्षाजवळ वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला ते वेगवेगळ्या अवस्थेत ते दिसतात. अनेक जण त्या औदुंबराला संपर्कात आल्यानंतर बरे होताना सुद्धा दिसतात. तर ही क्षमता किबिया या औदुंबर झाडामध्ये आहे, की मानसिक आजार दुरुस्त करू शकतो. शास्त्रज्ञांनी सुद्धा यावर संशोधन करून ठेवलेलं आहे की या वृक्षाच्या संपर्कात आल्यानंतर मानसिक आजार बरे होतात. तर असं हा परम पवित्र पूजनीय हा भारतीय संस्कृतीचा औदुंबर वृक्ष, याचं जास्तीत जास्त आपल्याकडनं लागवड घ्यायचं. आणि या झाडाला आयुष्यमान सुद्धा खूप जास्त असतं. काही वेळा ते 300 ते 500 वर्ष ही झाडं टिकू शकतात. आणि यांना एकदा थोडे मोठे झाल्यानंतर फार पाणी द्यावं लागत नाही. मग तो वड असेल, पिंपळ असेल, या झाडांचं सुद्धा तितकंच महत्त्व आहे. वडही तितकाच पूजनीय पवित्र आहे. आता आपण मागच्या महिन्यात वटवृक्ष त्याचं पूजन करणं या सर्व गोष्टी केलेल्या आहेत. पिंपळ सुद्धा हा तितकाच महत्त्वाचा ठरतो, आणि त्यात असणारी सुद्धा शक्ती ही अगदी त्याच पद्धतीत वेगवेगळ्या पद्धतीत आपल्या शरीरावर आणि मनावर काम करत असते. बेलाचंही आपल्याला ठाऊक आहे, भगवान शिवांना अत्यंत प्रिय असणारा बेल हा सुद्धा तितकाच औषधी आणि तितकाच आपल्यावर सुद्धा परिणाम करणारा असतो. आपण तुळशीबद्दल काय बोलायचं, तर तुळशीचं सर्वांना महत्त्व ठाऊक आहे. प्रत्येकाच्या किमान घरासमोर तुळशी वृक्ष वृंदावन असतंच असते. ही आपली भारतीय संस्कृतीची एक परंपरा आहे. परंतु ही परंपरा विज्ञानानिष्ठ आहे. त्यामागे फार मोठं सायन्स आहे, शास्त्र आहे. हे आपल्याला नव्या पिढीला समजून सांगावं लागणार आहे. तुळशी सगळ्यात जास्त ओझोनची निर्मिती करणार आहे. आणि आपल्याला ठाऊक आहे की आपल्या भूतलावर पृथ्वीवर असणारा ओझोनचा लेअर, त्याचं महत्त्व, हानिकारक सूर्याची UV किरणांपासून जर बचाव करायचा असेल तर आपल्याला ओझोन किती काम करतो हे आपल्या सर्वांना कळतं. म्हणून सगळ्यात जास्त ओझोन आणि ऑक्सिजन, ओझोन म्हणजे ऑक्सिजनचंच पुढचं स्वरूप, O3, O2 म्हणजे ऑक्सिजन आणि O3 म्हणजे ओझोन, हे आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. आणि सगळ्यात जास्त ओझोनची निर्मिती करण्याची क्षमता आणि पर्यावरणातील प्रदूषित हवा नष्ट करण्याची सुद्धा किमया या तुळशी या वृक्षामध्ये, त्या वनस्पतीमध्ये आहे. मग या तुळशीचा घरासमोरच ती का लावली जाते, त्याचं पण महत्त्व आपण समजून घेणं गरजेचं आहे. जसं औदुंबराला एक वरदान आहे की मानसिक आजार बरा करण्याची, तसंच तुळशी वृंदावनाला सुद्धा एक फार मोठी त्या झाडामध्ये, त्या वृक्षामध्ये किंवा त्या वनस्पतीमध्ये फार मोठी एक किमया आहे. महिला भगिनींसाठी तुळशी वृंदावन म्हणजे एक वरदान आहे. कारण महिला भगिनींना ऑक्सिजन लेवल ही जास्त हवी असते. त्यांची लवकर ऑक्सिजनची पातळी कमी होत असते. आपल्याला ऑक्सिजन लेवल या संदर्भात आपण लॉकडाऊनच्या काळात खूप गोष्टी शिकलो. घराघरात आपल्याला प्रत्येकाला समजू लागलं होतं ऑक्सिजन लेवल म्हणजे काय असते, ती किती असायला पाहिजे, त्याचं महत्त्व लॉकडाऊन काळात आपण कोरोना या काळामध्ये आपण ते शिकलो होतो. परंतु हा तुळशी वृंदावन वृक्ष हे झाड किंवा ही वनस्पती इतकी पॉवरफुल आहे की जेव्हा ती घरासमोर लावली जाते आणि आपण तिचं सकाळ संध्याकाळ म्हणजे सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी जसं पूजन करण्याची परंपरा आहे, त्यावेळी आपण घरामध्ये
रात्रीच्या वेळी सर्व दारे खिडक्या लावून आतमध्ये झोपतो, त्यावेळी घरामध्ये ऑक्सिजन लेवल हळूहळू रात्रभरात ती कमी कमी होत जाते. आणि कारण घरात सर्व सदस्य असतात, आपण घरात असलेला सर्व ऑक्सिजन ओढून घेतो. सकाळी ज्यावेळी ती दारं उघडली जातात आणि त्यावेळी जेव्हा तुळशी वृंदावनाकडनं जी हवा घरात येते, त्यावेळी घरात एक वेगळं चैतन्य निर्माण होतं. ते चैतन्य ऑक्सिजनमुळे, कारण घरातील सर्व कार्बन डायऑक्साईड तुळशी लगेच खेचून घेते आणि फ्रेश ऑक्सिजन घरामध्ये, त्यामुळे पुन्हा आपल्याला घरात एकदम चैतन्यमय आणि एक आनंददायी अशी दिवसभराची सुरुवात हा तुळशी वृंदावन करत असते किंवा तुळशीचं ही वनस्पती करत असते. आणि माता भगिनींना एक वरदान याचमुळे आहे की भगिनींची ऑक्सिजन लेवल चांगली मेंटेन राहावी. आणि दुसरा त्यातला एक सगळ्यात महत्त्वाचा गुण की भगिनींमध्ये सहनशीलता अधिकाधिक वृद्धिंगत होण्याकरता तुळशी माता म्हणजे तुळशीचं झाड आपल्याला एक प्रकारे आशीर्वाद वरदान देत असते. कारण सर्व भगिनींकडे एक मोठी जबाबदारी असते. घरामध्ये येतो का, घरामध्ये सर्व लहान मोठ्यांचे स्वभाव जुळून ते घर सांभाळणं, बॅलन्स करणं, प्रत्येकाला हवं नको ते पाहणं, याकरता त्या भगिनीची होणारी धावपळ आणि तिची होणारी सत्व परीक्षा, की घरातले लहानपासून सगळ्यांचे स्वभाव सांभाळायचे, मन सांभाळायचे आणि ते सांभाळण्याकरता खूप मोठी सहनशक्ती लागते. आणि ती सहनशक्ती निसर्गदत्त तुळशी आपल्याला प्रदान करत असते. म्हणून आमच्या माता भगिनी पूर्वापार तुळशी वृंदावनाचं ते पूजन करत असतात. आणि त्यामुळे भगिनींमध्ये निर्माण होणारी जी सहनशक्ती आहे ते तुळशी झाड देत असते. म्हणून ह्या तुळशी वृंदावनाचं वैज्ञानिक महत्व आजच्या पिढीला पण आपल्याला समजून सांगावं लागणार. अनेक वेगवेगळे आजार नष्ट करण्याची क्षमता, भगिनींचे अनेक आजार नष्ट करण्याची क्षमता या तुळशी वृंदावनात किंवा तुळशीच्या त्या झाडामध्ये आहे, त्या वनस्पतीमध्ये आहे. हे आपल्याला नव्यानं हे वृक्ष लागवड अभियानाच्या अंतर्गत नव्यानं पुढे मांडावं लागणार. दुसऱ्या बाजूला आपल्याला माहिती आहे की पर्यावरणाचा समतोल, बॅलन्स, पर्यावरणासाठी झाडांचं महत्व ही माहिती आहे. परंतु हीच झाडं का, भारतीय प्राचीन झाडच का, हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. कारण आपण वृक्ष लागवडीच्या नावाखाली, सुशोभीकरणाच्या नावाखाली अनेकदा पाश्चिमात्य झाडं लावत बसतो आणि त्याचा कदाचित कधी कधी पर्यावरणावर सुद्धा विपरीत परिणाम होतो. अशी काही झाडं आहेत की जी निसर्गासाठी घातक पण आहे. मला ठाऊक असेल अशी काही झाडं, फार सोपं उदाहरण निलगिरी झाड, तसं पर्यावरणासाठी घातक झाड म्हटलं जातं. अनेक शास्त्रज्ञ असं म्हणतात की जमिनीतलं सगळ्यात जास्त पाणी ओढून घेणारा झाड असेल तर तो निलगिरी. त्यामुळे अनेक शास्त्रज्ञ किंवा पर्यावरण तज्ञ म्हणतात निलगिरीचं झाड पहिले तोडा, कारण ती जमिनीतली पाण्याची पातळी ती पूर्ण नष्ट करून टाकतं. किंवा पाणी पिणारा राक्षस झाड, असे आर्टिकल अनेक पर्यावरण तज्ञांनी, भारतातील अनेक शास्त्रज्ञांनी या झाडाला ते म्हटलेलं आहे की तुम्ही निलगिरी कमीत कमी लावा, कारण भूगर्भाची पाण्याची लेवल हे झाड करतं, हे विदेशी झाड पडतं. त्याचबरोबर असे अनेक काही प्रदेशी झाडं आहेत की जी पशु पक्ष्यांसाठी त्रासदायक असतात. मधल्या काळात सप्तपर्णी नावाचं, सप्तरंगी वेगळं, सप्तपर्णी ते परदेशी झाड आहे. ते इतकं भयंकर आहे की त्याच्या जर संपर्कात व्यक्ती आला तर त्याला कॅन्सर होऊ शकतो, असं सुद्धा ते झाड आहे, सप्तपर्णी. आणि त्याच्या या झाडाजवळ जर पशु पक्षी आले तर ते मरून पडतात. म्हणून मधल्या काळात सरकारनं एक योजना आखली होती, ते सर्व झाड तोडण्यास घेतलेलं होतं. ते तोडताना अनेकांना सुद्धा खूप जण आजारी सुद्धा पडले होते. असे काही विषारी सुद्धा झाड असतात. म्हणून भारतीय प्राचीन झाडच का, तर हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. वृक्ष लागवड आहे मग कुठलेही झाडं लावा असं नाही, आपल्याला भारतीय झाडच लावावी लागणार आहे. मग त्यात लिंबाचं झाड आहे, त्यात आपल्याला जांभळाची झाड आहे, इतर आंब्याची झाड आहे, इतर वेगवेगळी झाड आहे, ती लावणं अत्यंत गरजेचं आहे. कदंबाची झाड आहे, नारळाची किंवा इतर असंख्य आपल्याकडे पर्याय भारतीय वृक्षांमध्ये आहे, तर तीच लावली गेली पाहिजे. सुशोभीकरणाची जी काही झाडं आहेत ती मात्र या अभियानामध्ये लावू नये, आपण अशी सुद्धा काळजी घेत आहोत. म्हणून आपल्या या भारताला सुद्धा जसं संत मंडळींनी या वृक्षांबद्दल
खूप वेगवेगळ्या प्रकारे प्रबोधन केलं होतं. तसंच या देशामध्ये असे काही थोर महात्मे होऊन गेले, त्यांनी सुद्धा फार मोठं पर्यावरणासाठी वृक्ष लागवड केलेली होती. त्यात अहिल्याबाई होळकर यांना पुण्यश्लोक म्हटलं जातं. यांच्या इतकी वृक्ष लागवड इतिहासात कोणीच केलेली नव्हती. यांचे सुद्धा जीवनादर्श नव्या पिढीने समजून घेतले पाहिजे. त्यांनी लावलेली झाडं आजही मोठ्या संख्येत आपल्याला पाहायला मिळतात, परंतु त्यांनी वृक्ष लागवड करताना मोठी जी महत्वाची झाडं आहेत तीच जास्त लावली. त्यात आंबा, वड, औदुंबर, पिंपळ अशी रस्त्याची दुतर्फा अनेक झाडं मोठ्या प्रमाणात त्यांनी ती लावलेली होती. तर हे सर्व लावत असताना त्यांनी फार पुढील विचार केलेला होता. म्हणून या सर्व आपल्या संत महात्मा थोरांचं आपल्याला अनुकरण करत असताना आपल्याला हे पर्यावरणपूरक अभियान आहे, परंतु खऱ्या अर्थानं ही वृक्षवल्ली सर्व खऱ्या अर्थानं भारतीय धर्म संस्कृती सुद्धा जपणारी आहे. हे सुद्धा आपण लक्षात घ्यावं. म्हणून आपल्या प्रत्येक व्रतवैकल्यांमध्ये वेगवेगळ्या वृक्षांचं पूजन केलं जातं, वेगवेगळ्या पानांचं पूजन केलं जातं. अगदी तुम्हाला सांगतो, आपल्याकडे पूर्वी उत्सवांमध्ये, कार्यक्रमांमध्ये, लग्न कार्यक्रम समारंभांमध्ये जेव्हा असा मंडप लावला जायचा, त्याला इथे वेगवेगळ्या झाडांची म्हणजे त्यात आंबा, त्यानंतर केळी, त्याची पानं बांधली जायची. ती का बांधली जायची? ते सुशोभीकरणाचा भाग होता का? सुशोभीकरण तर होतच, परंतु त्यामागे फार मोठं विज्ञान होतं. 2 वर्षापूर्वी त्यावर एक रिसर्च आलेलं होतं की आंब्याची पानं, नारळाची किंवा केळीची पानं ही कापल्यानंतर सुद्धा साधारणतः 3 ते 4 दिवस ऑक्सिजन सोडत असतात. मग समारंभात, मोठ्या कार्यक्रमात मोठ्या संख्येत सेवेकरी सगळ्यांची गर्दी येते त्या मंडपामध्ये. मग तिथे सतत या पानांमध्ये निघणारा ऑक्सिजन, तेथे चैतन्यमय वातावरण तयार करण्यास तो ऑक्सिजन महत्वाचा ठरायचा. म्हणजे तिथे हे ऑक्सिजन तयार करणारी म्हणजे सतत सोडणारी ही पानं म्हणून सर्व खांबांना ती बांधली जायची. त्या मागचं हे फार मोठं वैज्ञानिक कारण होतं. म्हणजे आपल्या पूर्वजांनी केलेल्या प्रत्येक कृतीमागे कुठेतरी फार मोठं विज्ञानच जडलेलं होतं. हे सुद्धा आपल्याला नव्यानं समजून घेणं गरजेचं आहे. अन्यथा आपण आज या विज्ञानाच्या या विज्ञान युगाला सामोरं जाताना आपल्या जुन्या परंपरा, प्रथा याकडे जर तुम्ही केवळ थोटांड अंधश्रद्धा म्हणून पाहिलं तर खूप महत्वाच्या गोष्टींपासून आपण दूर जाणार आहोत. म्हणून या गोष्टी आपल्याला लक्षात यायला हव्या, नव्या पिढीला समजायला हव्या. म्हणून हे जे काही वृक्ष लागवड अभियान आहे, या अभियानामध्ये केवळ झाडं लावून चालणार नाही, तर त्या झाडांचं महत्व नव्या पिढीला आपल्याला समजून सांगायचं आणि तेही आपल्या धर्म संस्कृतीला पकडून. म्हणजे आजची नवी पिढी या भारतीय मूलतत्वांचं अनुकरण करेल या करता. म्हणून हे अभियान दिसतं तितकं एवढं साधारण नाही आणि म्हणून त्यामागचे आपण सर्व गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. गेल्या जवळपास 4 ते 5 वर्षामध्ये बालसंस्कार वर्गाच्या माध्यमातून मोठ्या संख्येत विद्यार्थ्यांकडनं सुद्धा एक उपक्रम राबवला जात असतो, सीडबॉल उपक्रम. आणि तो सीडबॉल म्हणजे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ठाऊक आहे, असेल बालसंस्कार प्रतिनिधी दर उन्हाळ्यामध्ये सीडबॉल तयार करतात. सीडबॉल म्हणजे नेमकं काय असतं की उन्हाळ्यामध्ये मुलांना एक टास्क दिला जातो बालसंस्कार विद्यार्थ्यांना की तुम्ही उन्हाळ्यामध्ये जे काही घरी फळं आणतात त्या फळांच्या बिया धुवून सावलीमध्ये वाळवत ठेवायचं आणि वाळल्या की त्यांना मातीचा गोळा त्यांना लावायचा, एक तसा गोल बॉल तयार करायचा, त्या बॉलमध्ये ती बीट खोचायची आणि ते बॉल पुन्हा वाळवायचे. त्याला वरतून शेणाचा मुलामा केला तर तो लवकर जास्त काळ टिकतो आणि ते खत म्हणून सुद्धा त्याचा वापर केला जातो. याला सीड बॉल म्हटलं जातं. आणि जेव्हा पावसाळा सुरू होतो जून महिन्यामध्ये,
तर साधारणतः पाऊस पडल्यानंतर 1 आठवड्यानं म्हणजे जमिनीत चांगलं पाणी मुरल्यानंतर ओसाड माळ रानांमध्ये किंवा जिथे रिकामे प्लॉट्स आहेत या ठिकाणी ते सीड बॉल आपण विद्यार्थ्यांना टाकायला लावतो. काही ठिकाणी गड पर्वत किल्ल्यांवर सुद्धा आपण ती मोहीम राबवून ती सीड बॉल आपण टाकत असतो. अशी सीड बॉल टाकण्याचं जी काही विद्यार्थ्यांना टास्क दिला जातो हा या अंतर्गत जवळपास 1 कोटीपेक्षा जास्त सीड बॉल आतापर्यंत विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी त्याचं रोपण आणि ते लावण्यात आलेले आहे. हा फार मोठा आकडा आहे. हा फक्त आकडा विद्यार्थ्यांचा आहे. वृक्ष लागवड जी केली जाते ती स्वतंत्र, ते 80 लाख झाडं हे वेगळे आणि सीड बॉल 1 कोटी वेगळे. आणि या माध्यमातून विद्यार्थ्यांकडनं म्हणजे एक जिल्हा साधारणतः 5 ते 6 लाख सीड बॉल सहज हे विद्यार्थी बनवतात. म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये जी काही सेवा केंद्र असतात मग त्यात उदाहरण दाखल आम्ही नाशिकचं देतो. नाशिक महानगरपालिकेमध्ये 100 ते 120 श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र आहे. मग त्या प्रत्येक सेवा केंद्रामध्ये असणारे बालसंस्कार वर्ग प्रत्येक याच्यात 20 ते 25 किंवा 40 असं विद्यार्थ्यांचे ॲव्हरेज प्रमाण आहे. मग त्या सर्व विद्यार्थ्यांचं प्रत्येक विद्यार्थ्यामागे किमान 10 सीड बॉल, एक विद्यार्थी सहज एका वेळी 15-20 मिनिटात 10 सीड बॉल बनवून तो रेडी करून ठेवतो. आणि असं प्रत्येक जिल्ह्यातनं जवळपास 5 ते 6 लाख सीड बॉल कलेक्ट केले जातात आणि त्या परिसरामध्ये ते लावले जातात. असं हे अभियान तब्बल 1 कोटीपर्यंत पोहोचलेलं आहे फक्त विद्यार्थ्यांचं. यातनं सुद्धा खूप मोठी वृक्ष लागवड काही प्रमाणात किंवा होताना दिसत आहे. कारण ती थोडी स्लो असते. कारण बी मधनं निघणारं जे काही रोप असतं ते वाढण्यास थोडा वेळ लागतो. त्यामुळे हे याचा रिझल्ट आगामी काळात नक्कीच आपल्याला तो आपल्या सभोवताली किंवा महाराष्ट्रभरात किंवा परिसरामध्ये तो आपल्याला पाहायला मिळणार आहे. सेवा मार्गामध्ये सर्वात जास्त महत्व बालसंस्कार म्हणजे मूल्यसंस्कार विभागाला दिलं जात असतं. मूल्यसंस्कार विभाग म्हणजे बालकाच्या जडणघडणीचा सर्वात महत्वाचा टप्पा. आणि या मूल्यसंस्कारावर का अधिक काम केलं जातं तर त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे आजची जी काही सामाजिक परिस्थिती आहे, विद्यार्थ्यांची जी आजची परिस्थिती आहे, दशा युवकांची आजची दशा आपण जी पाहतो. आज देशभरामध्ये विद्यार्थ्यांनी सुद्धा आंदोलनं केले, परंतु ते आंदोलन करत असताना सुद्धा आपण चिंताक्रांत झालेलो होतो की ही जनरेशन अशी कशी. फार भयंकर स्वरूप सुद्धा त्या विद्यार्थ्यांचं युवकांचं आपण पाहिलं की आंदोलनं करावी ठीक आहे, परंतु तिथे कुठेतरी विचारधारेचा अभाव हा फार मोठ्या प्रमाणात आपण पाहिला. आणि ते कुठे चाललेले आणि त्यांचं ज्ञान किंवा त्यांची विचारशक्ती पाहून सर्व देशातील सर्वच मंडळींनी अक्षरशः डोक्यालाच हात लावलेला होता. हे कोणीच नाकारू शकत नाही. आपल्याला वाटत असेल नवी पिढी जेन झी, पण त्यांचे ते जाळे आपण पाहिले आणि सगळ्यांनी डोक्याला हात लावला. अरे भारताचं भवितव्य असं कसं होणार देशाचं, कसं होणार राष्ट्राचं. त्याकरता आपल्याला संतांची शिकवण, थोरा मोठ्यांचं जे काही आचरण आहे, त्यांचे चारित्र्य आहे, ते चारित्र्य या पिढीला आपल्याला आता आत्मसात किंवा ते त्यांच्यापर्यंत ते पोहोचवावं लागणार आहे. शाळांमध्ये केवळ शिक्षण देऊन चालणार नाही. पूर्वी शाळा कशा होत्या, गुरुजी होते, विद्यार्थ्याच्या चारित्र्याकडे लक्ष द्यायचे. आजही ग्रामीण भागांमध्ये शाळांमध्ये विद्यार्थ्याच्या चारित्र्याकडे लक्ष दिलं जातं, गुणवत्तेकडे कमी पाहिलं जातं. परंतु शहरी भागात मोठ्या प्रमाणात काय पाहिलं जातं, फक्त 100% रिझल्ट कसा लागेल, पैकीच्या पैकी मार्क कसे पडतील. पालक शाळेला सांगतात, शाळा फक्त शिक्षणाकडे लक्ष देते की सगळ्या विषयात पैकीच्या पैकी मार्क, मुलांना पैकीच्या पैकी सुद्धा पडतात, 100% रिझल्टही लागतो. परंतु चारित्र्याचं काय, चारित्र्य संस्कार मागे पडत चाललेले. एक तर पालकांना घरात इतर सदस्य नसतात, विभक्त कुटुंब, आजी आजोबा फारशा घरांमध्ये नसतातही, त्यामुळे मुलांना शिकवायला संस्कारासाठी कोणीच नसतं, शाळेतही नाही. विचारधारा रहित नवीन पिढी निर्माण होते. संस्कार त्यांचे या वयात रुजवले गेले नाही तर भयंकर परिस्थिती आत्ताच आपल्याला दिसते. पुढे काय दिसेल काहीच सांगता येणार नाही. म्हणून याकरता आपल्याला हा विचार पालकांनी, शिक्षकांनी गांभीर्यपूर्वक घ्यायला लागणार आहे. म्हणून याकरता प्रत्येक सेवा मार्गातील संस्कार केंद्रांमध्ये या विद्यार्थ्यांच्या संस्कारासाठी प्रयत्न केले जात आहेत.
की हे विद्यार्थ्याचं आचरण कसं सुटलं, तो जीवनभर व्यसनमुक्त कसा राहील. आज देश 100% साक्षरतेकडे चाललेला आहे, किंबहुना झालंय असेल. 100% साक्षरतेचं प्रमाण असूही शकते. 100% साक्षर देशामध्ये गुन्हेगारी कशी टिकली पाहिजे, गुन्हेगारी तर नष्टच व्हायला पाहिजे. जर देश 100% साक्षरतेकडे जातो, किमान कमी व्हायला पाहिजे. व्यसनाधीनता सुद्धा शून्य व्हायला पाहिजे. असं होतं ना, का दिसत नाही. उलट व्यसनाधीनता वाढलेली, गुन्हेगारी आणखी वाढलेली आहे. चांगलं शिक्षण घेऊन सुद्धा गुन्हेगारी किंवा व्यसनाधीनता का वाढते? कारण शिक्षण केवळ पैसा मिळवण्याचं माध्यम आणि केवळ शैक्षणिक विषयांमध्ये क्लिअर होणं हेच टार्गेट असल्यामुळे आज परिस्थिती भयंकर आहे. म्हणून जिथे शिक्षण आहे तिथे त्या शिक्षणाला संस्काराची जोड हवीच. अन्यथा ही व्यसनाधीनतेकडे चाललेली आजच्या युवा अवस्थेत 80% देशात युवा व्यसनाधीनतेकडे झुकलेले. अजून किती वाईट देशाचं व्हायला पाहिजे. ही फार हा खरंच आणि प्रत्यक्ष भयंकर असा आकडा आहे. 80% युवक जर व्यसनाधीनतेकडे जात असतील, गुन्हेगारीमध्ये युवकांचं प्रमाण 60% आहे. हे 5 वर्षापूर्वीचे आकडे आहे. फार भयंकर आकडेवारी आहे. याकरता पालकांनी जागरूक व्हायला हवं. पालकांनी आग्रह करायला नको की मुलांना फक्त मार्कच जास्त पडले पाहिजे. संस्कारासाठी पालकांनी लक्ष दिलं गेलं पाहिजे. आणि शिक्षकांनी सुद्धा, शिक्षक जे देशाचे शिल्पकार असतात, ते जसा घडवतील तसा देश घडतो. त्यांनी आता शांत राहून चालणार नाही. त्यांनी आता दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यांनी विद्यार्थ्याच्या आचरणाकडे, चारित्र्याकडे लक्ष दिलंच पाहिजे. म्हणून याकरता सेवा मार्गातनं, शिक्षक मानधनाच्या उपक्रमातनं शिक्षकांना सुद्धा जागा केलं जात आहे. पुन्हा तुमच्यातले गुरुजी जागे करा. पुन्हा तुम्ही त्या विद्यार्थ्याच्या जडणघडणीकडे ते लक्ष द्या. थोडे मार्क कमी पडले तरी चालतील, मात्र विद्यार्थ्याच्या तो चारित्र्य संपन्न झाला पाहिजे, तो संस्कारी झाला पाहिजे, याकडे आता लक्ष दिलं गेलं पाहिजे. अन्यथा देशाची जी स्थिती आहे ती फार भयावह. पुढे आपल्याला दुरुस्ती करता येत नाही. एकदा युवा अवस्थेनंतर पुढे दुरुस्ती करण्यास स्कोपच शिल्लक राहत नाही. बाल्य अवस्थेतच या सर्व काही गोष्टी करता येत असतात. म्हणून या ठिकाणी आपल्याला या सेवा मार्गाच्या माध्यमात परमपूज्य गुरुमाऊलींनी वेळोवेळी या संस्कार उपक्रमांना खूप जास्त प्राधान्य दिलं. गेल्या 3 महिन्यापूर्वी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये संस्कार महोत्सव परमपूज्य गुरुमाऊलींच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. 4 दिवस चाललेला संस्कार महोत्सव अगदी अद्भुत, भव्य, दिव्य, ज्यामध्ये शिक्षक, पालक, शिक्षण संस्था, क्लासेस, सर्व शाळा यांना बोलवण्यात आलेलं होतं. आणि एक दिवस प्रत्येक विभागाकडे लक्ष देण्यात आलं होतं. एक दिवस शिक्षक मानले, शिक्षकांना त्यांची जबाबदारी आणि या संस्काराचं आणि या देशाकडे, या देशाच्या जडणघडणीसाठी असणारी त्यांची भूमिका, याकडे सुद्धा शिक्षकांना जागृत करण्यात आलं. त्यानंतर पालकांना पालकत्व, कारण संस्कार सांगून होत नाही, संस्कार अनुकरणानं होतात. म्हणून केवळ तुम्ही विद्यार्थ्यांना लेक्चर देऊन चालणार नाही. संस्कारासाठी स्वतः आचरण करावं लागतं. रिफ्लेक्ट होतं, आरशाप्रमाणे असतं. याकरता तुम्हाला जर तुमची मुलं आदर्श आचरणवाले हवे असतील तर तुम्हाला सुद्धा तसंच आचरण करावं लागतं. म्हणजे उदाहरण दाखल, तुम्ही मुलांना सांगताय, मुलांना टीव्ही पाहू नका, अभ्यास करा. त्यावेळी पालक जर टीव्ही पाहत असतील तर त्याचा चुकीचा परिणाम विद्यार्थ्यांवर होतो. विद्यार्थी ते काही ऐकत नाही. यावेळी पालकांनी सुद्धा एखादं पुस्तक घेऊन बसणं त्यांच्या समोर, ते पण वाचत बसले, मुलं आपोआप मग अभ्यासाचे पुस्तक काढून बसतात. पालकांनी सांगितलं मुलांना मोबाईल जास्त पाहू नको. स्वतः जर ते तासनतास रील आणि स्टेटस पाहत बसले तर मुलांवर त्याचा चुकीचा परिणाम होतो. आज मुलांचा स्क्रीन टाइम पालकांपेक्षा जास्त आहे. अगदी 15-16 वर्षाची मुलं 8-8 तास मोबाईल पाहतात, रील पाहतात. भयंकर स्थिती. 8-8 तास जर आपली पिढी मोबाईल मध्ये एका जागी जर स्थिर राहिली, त्यांची कशी जडणघडण होणार, कसं ज्ञान वाढणार, कशा काही गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचणार. खूप महत्वाचा वेळ त्यांचा वाया जाणार. म्हणून याकरता आपल्याला पालकांनाही, शिक्षकांनाही, सगळ्यांची, समाजातील सगळ्या घटकांची ती जबाबदारी आहे की या पिढी पुढे आपल्याला आदर्श आचरण करावं लागणार आहे. बोलताना पालकांना
फक्त विद्यार्थ्यांना सांगून चालणार नाही की तू नित्य सेवा कर, गणपती स्तोत्र किंवा स्तोत्र मंत्र वाच. त्यावेळी पालकांना स्वतः त्या देवाऱ्या पुढे जाऊन बसावं लागेल आणि मग ते मुलं त्यांच्या सोबत येऊन बसतील. नाही तर आम्ही अनेक पालकांना सांगतो, ते म्हणतात आमचं मुलं ऐकतच नाही. आम्ही त्यांना खूप सांगतो सेवा कर, स्तोत्र म्हण, मुलं ऐकत नाही. त्यावेळी स्वतः पालकांना तिथे जाऊन बसावं लागणार आहे, मग मुलं बसतील. खेड्यांमध्ये आजही जेव्हा आजी आजोबा देवाऱ्या पुढे जाऊन बसतात, दिवा लावतात, त्यावेळी मुलं सुद्धा आनंदानं आजी आजोबाच्या सोबत तिथे देवघरात बसतात. त्यांच्या मागोमाग त्यांची कृती करायला बघतात. कारण हे अनुकरणानं घडत असतं. आपल्याला सुद्धा घरात तसं वातावरण ठेवणं, वागणं तितकंच गरजेचं असतं. आजच्या काळात आपल्याला या संस्कारांवर अधिक लक्ष देणं गरजेचं. या गोष्टी दिसताना आपल्याला अगदी छोट्या मोठ्या दिसतात की नाही, परंतु त्या खूप गंभीर आहेत. संस्काराकडे अत्यंत गंभीर दृष्टिकोनातनं पाहणं गरजेचं आहे. नंतर वेळ जाते, नंतर काहीच होत नाही. नंतर मुलं तुमची 15 नंतर तुम्ही त्यांना काहीही चांगलं घडवू शकत नाही. जेवढं काही घडवायचंय तेवढं 15 पर्यंत, 15-16 पर्यंत. त्यानंतर मात्र अवघड होऊ शकणार आहे. म्हणून याकरता अगदी बाल्य अवस्थेत, म्हणून या सेवा मार्गात हे जे काही संस्कार विभाग काम करतात, त्यात शिशु संस्कार 0 ते 3, 3 ते 6 मुलांना कसं घडवायचं, त्यात पालकत्व, त्यानंतर 5 ते 18 बालसंस्कार, त्यानंतर युवा प्रबोधन, विवाह संस्कार, गर्भसंस्कार, पुन्हा शिशु संस्कार. असं संस्कार जसं निसर्गाचं जैवचक्र, तसं हे संस्काराचं चक्र प्रत्येक केंद्रांमधनं सेवेकऱ्यांपर्यंत ते पोहोचवलं जात असतं. सेवेकऱ्यांना ते समजून सांगितलं जात असतं की हे किती गरजेचं, किती आवश्यक आहे. आणि आज खऱ्या अर्थानं राष्ट्राला, देशाला या संस्कार वर्गांची, संस्कार विभागांची अत्यंत मोठी आवश्यकता आहे. आजची देशाची परिस्थिती आणखी 4-5 वर्षांना हाताबाहेर गोष्ट जाणार आहे. त्या आत आपल्याला ही सर्व पावलं उचलावी लागणार आहे. या सर्व नवी पिढीला हे चांगले संस्कार आपल्याला द्यावेच लागणार आहे. अन्यथा वेळ निघून गेली, केवळ आपण शिक्षणावरच फक्त फोकस करत राहिलो की नाही, पैकीच्या पैकीच मार्क पाहिजे, चांगल्याच कॉलेजला ऍडमिशन मिळालं पाहिजे, चांगलंच हे झालं पाहिजे, नाही तसं नाही. संस्काराला आधी प्रायोरिटी, मग थोडे मार्क कमी पडले तरी चालते. हा विश्वास किंवा ही गोष्ट आपल्याला आता पालकांना समजून सांगावं लागणार आहे. शिक्षकांना सुद्धा ती समजून सांगावं लागणार आहे की नाही, विद्यार्थ्याच्या आचरणाकडे लक्ष द्यावं लागेल. आता आचरण सुधारलं तर तो भविष्यात चांगलं काम करू शकेल, तर तो त्याचं आचरण शुद्धच राहू शकणार आहे. अन्यथा परिस्थिती भयंकर. आपल्या महाराष्ट्रात तर ठीक आहे, परंतु परराज्यामध्ये कागदाच्या आणि कागदाचा वापर करताना काटकसरी न करेल, पर्यावरण संवर्धनाची काळजी घेईल, माझ्या आजूबाजूचा आणि तसेच माझा या भारताचा परिसर स्वच्छ ठेवेल आणि इतरांनाही झाडे लावण्यासाठी प्रोत्साहित करेल. झाडे लावा, झाडे जगवा आणि जीवन सुंदर बनवा. आदरणीय बाबांच्या हस्ते या ठिकाणी एका वृक्षाचे रोपण यांनी औदुंबर लावूया. चला एक राऊंड करा फक्त एकाच राऊंड करा असा गुरुदेव दत्त अशी आणि जर सर्वजण लावणार असतील तर प्रत्येक खड्ड्याजवळ खड्ड्याजवळ एक चला एकाच वेळेस पिशवी काढा आणि असं झाड पकडून राहा. आपण जेव्हा प्रार्थना घेऊ त्यावेळी सगळ्यांनी झाड खाल्ली ठेवायची. समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त, श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. सद्गुरु
स्वामी समर्थ थांबा 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 काही नका. भारत माता की जय. भाऊ गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. हो हो काय संपू का? हो मग हे भाऊ छान झालं सगळ्यांनी लावलं. आम्ही मागच्या वर्षी जे आतापर्यंत जे अभियान केले ना, आम्ही काय करतो 1000 खड्डे करायचे, 500 जर सेवेकरी असतील 2 टप्प्यात करायचे. सगळ्यांनी खड्ड्याजवळ उभं राहायचं. आम्ही तो ड्रोन कॅमेरा पण लावायचो आणि एकाच वेळेस जयघोष करायचा. 2 मिनिटात वृक्षारोपण खतम. 2च रूम 2च वेळी एकाच वेळेस. म्हणजे काय होतं ते खेळत बसायचं नाही, प्रत्येक वृक्षाजवळ जायचं. थोडी साईडला गेला आणि मग ते सगळ्यांना संधी मिळते आणि सगळ्यांना डिवाइड करायचं. खड्ड्या डिवाइड आणि सगळ्यांना संधी आहे. महत्वाचं हे काम खास ठेवतो. खड्डे बघा तिथे मागे ठेवलेले. मोबाईल पाणी सुकत श्री स्वामी समर्थ. आता पूर्ण कार्यक्रम तुम्ही रूपरेषा पाहिलीत किंवा स्टार्टिंगपासून ते एंडपर्यंत खरोखर तुमचं मनापासून धन्यवाद. आणि जर खरोखर माऊलींच्या आशीर्वादाने आम्ही इथपर्यंत आलो आणि आम्हाला देखील माऊलींच्या आशीर्वादाने ही सेवा करता आली. खरोखर मला तर असं वाटतं की प्रत्येकाने एक झाड लावलंच पाहिजे. माझा मित्र आहे परशुराम सुके. कसं आहे मंडळी, माऊलींची सेवा ही निस्वार्थपणे केली पाहिजे. कोणतीही अपेक्षा न करता जर आपण सेवा केली त्याचं आपल्याला फळ नक्कीच मिळतं. आज माऊलींच्या आशीर्वादाने आणि माऊलींचा बोलावा होता आम्हाला. 2 हप्त्यापासून आम्हाला इथले जे सेवेकरी आहेत ते फोन करून सांगत होते की तुमचं येणं गरजेचं आहे. आणि आम्हाला वाटलं की आम्हालासुद्धा जाणं गरजेचं आहे, कारण हे माऊलींनी म्हणजे स्वामींनी दिलेली सेवा होती. आणि सेवा करण्यासाठी आल्यानंतर आम्हाला गुरु माऊलींचासुद्धा दर्शन झालं, त्यांची भेट झाली. त्याचबरोबर इथे आमचे सेवेकरी झाडं लावत आहेत पाठीमागे तुम्ही बघू शकता, म्हणजे वृक्षारोपण करतायत. आणि हे वृक्षारोपण फक्त वृक्षारोपण नाही, येत्या 5 वर्षापर्यंत याचं संगोपन करणं आहे. जसं आपण एका बाळाला आपण जन्म दिल्यानंतर त्याची वाढ करतो, त्याला बघतो, त्याला जे खायला घालायचं ते खायला घालतो, सगळ्या गोष्टी करतो, तशा पद्धतीने आपण या झाडांना जे काय संगोपनामध्ये लागत असेल ते 5 वर्षामध्ये करायचं आहे. उन्हाळ्यामध्ये पाणी नसेल तर पाणी टाकण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि हे जो ओपन प्लॉट आपल्याला दिसतो आहे तो येत्या 5 वर्षामध्ये पुढच्या हा पूर्ण ओपन प्लॉट भरलेला दिसेल. ह्या ठिकाणी घंटाराचं जंगल झालेलं तयार दिसेल. हे स्वामींचं आशीर्वादन होणारच आहे. आणि मला वाटतं आम्ही दोघं पण वेळोवेळी ह्या प्लॉटमध्ये राऊंड मारणार आहोत. पाणी नसेल तर पाणी घालणार आहोत आणि ही जी झाडं वृक्षारोपण झाली ती जगवण्याचा प्रयत्न करणार आहोत. बरोबर ना? नक्कीच नक्कीच. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आमच्या महेश सरांचा आहे आणि हा व्हिडिओ बघायला शेवटपर्यंत विसरू नका. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. त्याचबरोबर आमच्या या सरांच्या व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या टॉपिकचे व्हिडिओ येतात. निसर्गाचे असू दे, गावाकडचे असू दे किंवा आमच्या स्वामींच्या केंद्रातले असू दे, प्रत्येक टॉपिकचा व्हिडिओ असतो. त्याच्यामुळे हा चॅनल विविध प्रकारे जे ब्लॉग तयार होतात त्यातला आहे. त्यामुळे व्हिडिओ नक्की बघा, आवडेल तुम्हाला. आणि गुरु माऊलींचं सुद्धा दर्शन घडेल. गुरु माऊलींनी जे प्रवचन दिलं आहे नवीन पिढीसाठी, त्याच्यातून नवीन पिढीने काय मार्ग घ्यायचा ते आपल्या जे वडीलधारी माणसं ती आपल्या मुलांना सांगू शकतात. आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, जास्त बोलणार नाही. बरोबर ना? श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.